श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा इत्युक्ता सादिती राजन स्वभर्त्रा कश्यपेन वै. आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे आदितीने मोठ्या भक्तिभावाने तत्परतेने 12 दिवसांपर्यंत ब्रह्मदेवांनी कश्यपांना सांगितलेलं पयोव्रताचं अनुष्ठान केलं. बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रियरूप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवलं आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंताचे चिंतन करीत राहिली. तिने एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्ण रूपाने जोडून पयोव्रताचं अनुष्ठान केलं. तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्या समोर प्रकट झाले. राजा त्यांनी पीतांबर परिधान केलेला होता. त्यांना 4 हात होते आणि हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं होतं. तम नेत्र गोचरम वीक्ष सहसोत्थाय सादरम नमाम भूविकायेन दंडवत प्रीति विह्वलाय. भगवंतांना अचानक आपल्या समोर आलेलं पाहून आदितीने विनम्रपणे उठून उभी राहिली आणि नंतर प्रेम विव्हळ होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवत घातलं. नंतर उठून हात जोडून भगवंताची स्तुती करण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यांमध्ये आनंदाश्रूंनी गर्दी केली होती. तिच्याचे बोलवेना, तिचे सर्व शरीर पुलकित झाले. दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाने तिचं अंग थरथर कापू लागलं. ती स्तब्ध उभी राहिली. परीक्षिता, आपल्या प्रेमपूर्वक नेत्रांनी देवी आदिती लक्ष्मीपती विश्वपती यज्ञेश्वर भगवंतांना पिऊन टाकल्याप्रमाणे पाहत होती. नंतर मोठ्या प्रेमाने गदगद वाणीने हळूच ती म्हणाली, यज्ञेश यज्ञ पुरुषाच्युत तीर्थपाद तीर्थश्रव श्रवण मंगल नामधेय आपन्न लोकवृजिनोपशमोदयाद्य शन्न क्रुधीश भगवन्नसि दीननाथ. आपण यज्ञाचे स्वामी आहात आणि स्वतः यज्ञसुद्धा आपणच आहात. हे अच्युता, आपल्या चरणकमलांचा आश्रय घेऊन लोक भवसागर तरून जातात. आपल्या यशकीर्तनाचे श्रवणसुद्धा संसार तरुण नेणारे आहे. आपल्या नावाच्या केवळ श्रवणानेच कल्याण होते. हे आदिपुरुषा, जो आपल्याला शरण येतो त्याची सर्व संकट दूर होतात. भगवन, आपण दीनांची स्वामी आहात. भगवन, आपण आमचे कल्याण करावे. प्रभो, आपण आयु परम वपुरभीष्टमतुल्य लक्ष्मी हृद्यो भूरसा सकल योग गुण स्त्रिवर्गः ज्ञानंच केवलमनंत भवन्ति तुष्टान् त्वत्वो नृणां किमु सपत्न्य जयादिराशिः. हे अनंता, आपण जेव्हा प्रसन्न होता तेव्हा मनुष्याला ब्रह्मदेवाचे दीर्घ आयुष्य, त्यांच्याच सारखे दिव्य शरीर, प्रत्येकजण जो इच्छा व्यक्त करतो त्या इच्छित वस्तू, पुष्कळसे धन, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, योगाच्या सगळ्या सिद्धी, धर्म अर्थ कामरूप त्रिवर्ग आणि आत्मज्ञान सुद्धा प्राप्त होतं. असे असता शत्रूंवर विजय मिळवणे यासारख्या ज्या लहान सहान कामना आहेत त्यासंबंधी काय करावे. शुकाचार्य म्हणतात, राजा आदित्यै वस्तुतो राजन
भगवान पुष्करे क्षणः क्षेत्रज्ञः सर्वभूतानां मिति होवाच भारत. राजन, आदितीने जेव्हा अशा प्रकारे कमलनयन भगवंताची स्तुती केली त्यावेळेला सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये राहून त्यांना जाणणारे भगवान आदितीला म्हणाले, आदिती, देवमातर भवत्यामे विज्ञातं चिरकांक्षितं यत्सपत्न्यैर्हतश्रीणां चावितानां स्वधामतः. हे देवजननी, तुझी चिरकालीन इच्छा मी जाणतो. शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती हिसकावून घेतली आहे, त्यांना त्यांच्या ठिकाणातूनही हकलून लावलंय. तुझी अशी इच्छा आहे की आपल्या पुत्रांनी युद्धामध्ये त्या उन्मत्त आणि बलवान असुरांना जिंकून विजयलक्ष्मी प्राप्त करावी आणि आपण त्यांच्यासह राहावं. तुझी अशी इच्छा आहे की तुझे इंद्रादी पुत्र जेव्हा शत्रूंना युद्धात मारतील तेव्हा तू त्यांच्या रडणाऱ्या दुःखी पत्न्यांना आपल्या डोळ्यांनी पाहावं. आदिती, तुला असंही वाटतं ना की तुझे पुत्र धनशक्तीने समृद्ध व्हावे, त्यांची कीर्ती आणि ऐश्वर त्यांना पुन्हा प्राप्त व्हावे, तसंच त्यांनी स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे विहार करावा. पण देवी, त्या असुर सेनापतींना यावेळेला जिंकणं शक्य नाही असं मला निश्चितपणे वाटतं, कारण ईश्वर आणि विद्वज्जन सध्या त्यांना अनुकूल आहेत. यावेळेला त्यांच्याशी लढाई केली तर त्यापासून सुख मिळण्याची अजिबात शाश्वती नाही, आशासुद्धा नको करू. तरीसुद्धा हे देवी, तुझ्या या व्रताच्या अनुष्ठानाने मी अतिशय प्रसन्न झालोय, म्हणून मला या संबंधी काही ना काही विचार करावाच लागेल, कारण माझी केलेली आराधना कधीही व्यर्थ जात नाही. श्रद्धेनुसार तिचं फळ मिळतंच. आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठीच तू विधिपूर्वक पयोव्रताने माझी पूजा आणि स्तुती केली आहे ना. म्हणून आई, मी अंशरूपाने कश्यपाच्या तपश्चर्येत प्रवेश करीन आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानाचे रक्षण करील. कल्याणी, तू तुझे पती कश्यप यांच्यामध्ये मला याच रूपामध्ये पहा आणि त्या पुण्यशील प्रजापतींची सेवा कर. देवी, कोणी विचारले तरी ही गोष्ट दुसऱ्या कुणाला सांगू नको. देवांचे रहस्य जितके गुप्त राहील तितके ते अधिक सफल होते. शुकाचार्य म्हणतात, राजा, एतावद्युक्त्वा भगवान स्तत्रैवान्तरधीयत अदिती दुर्लभं लब्ध्वा हरेर्जन्मात्मनी प्रभोः. एवढे बोलून भगवान तिथेच अंतर्धान पावले. स्वतः भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार आहे ही दुर्मिळ गोष्ट जाणून कृतकृत्य झाल्यासारखे तिला वाटले. मोठ्या भक्तिभावाने ती आपले पतिदेव कश्यपांची सेवा करू लागली. दिव्य दृष्टी कश्यपांनी समाधी योगाने जाणलं की भगवंताचा अंश आपल्यामध्ये प्रविष्ट झाला आहे. वायू जसा लाकडं एकमेकांवर घासून त्यात अग्नी स्थापन करतो, त्याचप्रमाणे कश्यपांनी एकाग्र चित्ताने आपल्या तपश्चर्येच्या द्वारे दीर्घकाळपर्यंत साठवलेले तेज अदितीच्या गर्भामध्ये स्थापन केले. जेव्हा ब्रह्मदेवांनी हे जाणलं की अदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले आहे, तेव्हा ते भगवंताच्या रहस्यमय नावांनी त्यांची स्तुती करायला लागले. जयोरुगाय भगवन् नुरुक्रम नमोस्तुते, नमो ब्रह्मण्यदेवाय त्रिगुणाय नमो नमः, नमस्ते पृश्निगर्भाय वेदगर्भाय वेधसे, त्रिनाभाय त्रिपृष्ठाय शिपिवेष्टाय विष्णवे. पृश्नीच्या पुत्ररूपाने उत्पन्न होणाऱ्या वेदांचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये साठविणाऱ्या प्रभो, आपणच सर्वांचे निर्माते आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये स्थित आहेत. तिन्ही लोकांच्या पलीकडील वैकुंठामध्ये आपण निवास करता. जीवांच्या अंतःकरणात आपण नेहमी विराजमान असता. अशा सर्व व्यापक विष्णूंना माझा नमस्कार असो. हे समस्त कीर्तीचे आश्रय असणाऱ्या भगवंता, आपला विजय असो. अनंत शक्तींच्या अधिष्ठाना, आपल्या चरणांना नमस्कार असो. ब्रह्मण्य देवा, त्रिगुणांच्या नियमका,
आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो. प्रभो, आपण संसाराचे आदी, अंत आणि मध्य आहात. वेद अनंत शक्ती पुरुषाच्या रूपाने आपलं वर्णन करतात. ज्याप्रमाणे पाण्याचा वेगवान प्रवाह आपल्यात पडलेल्या वस्तूला वाहून नेतो, त्याचप्रमाणे आपण सुद्धा कालरूपाने हे विश्व स्वतः बरोबर वाहून नेतात. त्वं वै प्रजानां स्थिरजंगमानां प्रजापतीनामसि संभविष्णुः. प्रभो, आपण चराचर, प्रजा आणि प्रजापतींना सुद्धा उत्पन्न करणारे आहात. देवाधिदेवा, जसा पाण्यात बुडणाऱ्याला नावेचाच आश्रय असतो, त्याचप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या देवतांना केवळ आपलाच आधार आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा, जेव्हा ब्रह्मदेवांनी अशा प्रकारे भगवंताची शक्ती आणि लीलेची स्तुती केली, तेव्हा जन्ममृत्यूरहित पितांबरधारी भगवान आदितीच्या समोर प्रगट झाले. त्यांनी 4 हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले होते. कमलदलाप्रमाणे त्यांचे आकर्ण नेत्र होते. श्यामवर्ण अशा त्यांच्या श्रीमुखाची शोभा मकराकृती कुंडलांच्या कांतीने आणखीनच झळकत होती. वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह, हातांमध्ये कडी, भुजांमध्ये बाजूदंड, मस्तकावर किरीटी, कमरेला कंबरपट्टा आणि पायांमध्ये नुपुरं सुंदर प्रकारे झगमगत होती. आपल्या वनमालेने भगवंत विराजमान झाले होते. तिच्या 4ही बाजूंना भुंगे गुंजारव करीत होते. त्यांच्या कंठामध्ये कौस्तुभमणी शोभत होता. राजा, भगवंताच्या कांतीने प्रजापती कश्यपांच्या घरातला अंधारच नष्ट झाला. त्यावेळेला दिशा प्रसन्न झाल्या. नद्या आणि सरोवरांचं पाणी स्वच्छ झालं. प्रजेच्या हृदयात आनंदाचा पूर आला. सर्व ऋतू एकाच वेळी आपापले गुण प्रगट करू लागले. स्वर्गलोक, अंतरिक्ष, पृथ्वी, देवता, गायी, ब्राह्मण आणि पर्वत या सर्वांच्या हृदयामध्ये आनंदाचा संचार झाला. श्रोणायां श्रवणद्वादश्यां मुहूर्ते भिजिति प्रभुः सर्वे नक्षत्रताराद्या चक्रुस्तजन्म दक्षिणम. ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला, त्यावेळेला भाद्रपद शुक्ल पक्षातील श्रवण नक्षत्रयुक्त द्वादशी तिथी होती. राजा, अभिजित मुहूर्त होता. सर्व नक्षत्र आणि तारे भगवंताचा जन्म मंगलमय असल्याचे सूचित करत होते. राजा, त्या तिथीला भगवंतांचा जन्म झाला. तिला विजया द्वादशी असं म्हणतात. त्यावेळी सूर्य आकाशाच्या मध्यभागी होता. त्यावेळेला शंख, ढोल, मृदंग, डफ, नगारे हे वाद्य वाजायला लागले. निरनिराळ्या वाद्यांचा आणि तुताऱ्यांचा मोठा आवाज सर्वत्र दुमदुमला. वामन भगवान की जय. अप्सरा प्रसन्न होऊन नाचू लागल्या. श्रेष्ठ गंधर्व गाऊ लागले. मुनी, देवता, मनु, पितर आणि अग्नी स्तुती करू लागले. शंख, ढोल, मृदंग, डफ, नगारे या निरनिराळ्या वाद्यांचा आवाज सर्वत्र दुमदुमायला लागला. सिद्ध, विद्याधर, किंपुरुष, किन्नर, चारण, यक्ष, राक्षस, पक्षी, प्रमुख नागगण आणि देवतांचे अनुयायी नाचू गाऊ लागले. तसंच भगवंताची स्तुती करू लागले. त्याबरोबर त्यांनी आदितीच्या आश्रमावर पुष्पवर्षाव केला. जेव्हा आदितीने आपल्या गर्भातून प्रगट झालेल्या परमात्माला पाहिलं, तेव्हा ती अत्यंत आश्चर्यचकित आणि परमानंदी झाली. प्रजापती कश्यपांनी सुद्धा भगवंतांनी आपल्या योगमायेने शरीर धारण केलेलं पाहून आश्चर्यचकित होऊन त्यांचा जय जयकार करायला लागले. भगवान स्वतः अव्यक्त आणि चित स्वरूपाकार आहेत. त्यांनी जे अलंकारांनी आणि आयुधांनी युक्त शरीर ग्रहण केलं होतं, त्या शरीराने कश्यप आणि आदितींच्या समोर जसा नट आपला वेश बदलतो, त्याप्रमाणे बटू वेशधारी ब्रह्मचार्याचं रूप भगवंतांनी धारण केलं. भगवंताची लीला अगाध आहे. तं बटू वामनं दृष्ट्वा मोदमाना महर्षयः कर्माणि कारयामासु पुरस्कृत्य प्रजापतीं. त्या वामन ब्रह्मचार्याला पाहून महर्षींना अतिशय आनंद झाला. त्यांनी कश्यप प्रजापतींना पुढे करून त्यांचे जातकर्मादी संस्कार केले. कशा प्रकारे? या वामन रूपाने राजा बलीला आपल्या वश केले, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. श्रोते हो, आज आपल्या जीवनातला
एक अद्वितीय दिवस आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीवरती प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होतीये. या निमित्ताने आपण आनंद महोत्सव साजरा करणार आहोतच, पण त्याबरोबर काल आपण उपलब्ध करून दिलेली प्रभू श्रीरामांच्या संपूर्ण रामायणाची 121 नामावलीमध्ये केलेली स्तुती आपण श्रवण करूया, अर्चन करूया आणि या आनंद उत्सवामध्ये सहभागी होऊया. जय जय रघुवीर समर्थ.